प्रजासत्ताक दिनी ठाण्यात कबड्डीचा थरार, आमदार सन्मान चषक स्पर्धेला मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती। प्रजासत्ताक दिनी रविवारी 26 जानेवारी रोजी ठाणेकर क्रीडा रसिकांना कबड्डीचा थरार अनुभवण्यास मिळणार आहे। ठाण्यातील कॉम्रेड गोदूताई परुळेकर मैदानात ठाणे शहर भाजप आणि सन्मान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने आमदार सन्मान चषक 2025 या सुधागड तालुकास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। स्पर्धेचे उद्घाटन ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांच्या हस्ते होणार असून या स्पर्धेसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थिती दर्शवणार आहेत। उद्घाटन प्रसंगी भाजप प्रदेश कार्यकारी अधिकारी आमदार रवींद्र चव्हाण, मंत्री आशिष शेलार, खासदार धैर्यशील पाटील, आमदार निरंजन डावखरे, आमदार रविशेठ पाटील, भाजपा ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले आदीसह ठाणे रायगड जिल्ह्यातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सन्मान फाउंडेशनचे अध्यक्ष रमेश सांगळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली। ठाणे शहरात वास्तव्यास असलेल्या रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील रहिवाशांच्या कला क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी सुधागड तालुका रहिवाशी सेवा संघाचे सल्लागार सन्मान फाउंडेशनचे अध्यक्ष भाजपा ठाणे शहर सचिव रमेश सागळे यांच्या वतीने सुधागड तालुकास्तरीय आमदार सन्मान चषक भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। ठाणे शहर जिल्हा भाजप आणि सन्मान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने 26 जानेवारी सकाळी 9:30 वाजता चंदनवाडी येथील कॉम्रेड गोदूताई परुळेकर मैदानात या स्पर्धेचे उद्घाटन आमदार केळकर यांच्या हस्ते होणार आहे। भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा व सन्मान फाउंडेशन यांच्या वतीने यंदा 3ऱ्या वर्षी सन्माननीय आमदार संजयजी केळकर साहेब, सन्माननीय आमदार निरंजनजी डावखरे साहेब आणि आमचे जिल्हाध्यक्ष संजयजी वाघुले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा जी आहे ही कॉम्रेड गोदूताई परुळेकर मैदान चंदनवाडी येथे 26 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेली आहे। या स्पर्धेमध्ये 26 संघांनी सहभाग घेतलेला आहे आणि त्याचे जे लॉट्स आहेत हे लॉट्स आपण एक 20 दिवसापूर्वी आपण केळकर साहेब आणि डावखरे साहेब आणि सन्माननीय ज्येष्ठ नगरसेवक नारायणजी पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आपण काढलेले आहे। या स्पर्धेमध्ये 26 संघांनी सहभाग घेतलेला आहे आणि सुधागड तालुक्यातील जे काही संघ आहेत जे ठाणा, मुंबई आणि गावी राहतात आणि नोकरी व्यवसाय करून खेळ टिकवण्यासाठी हे खेळत असतात असे संघ सर्व आहेत। आणि या संघांचं वैशिष्ट्य म्हणजे अनेक वर्ष हे संघ मातीचा खेळ जो आहे आपला ते राखलेला आहे आणि उत्कृष्ट खेळ आहे आणि उत्कृष्ट खेळाडू आहेत, नावाजलेले खेळाडू आहेत या 26 संघांमधले। जी आहे ही 26 जानेवारी रोजी रविवारी कॉम्रेड गोदूताई परुळेकर मैदान येथे होणार आहे। या स्पर्धेसाठी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्राचे आमचे नेते सन्माननीय खासदार राज्यसभेचे आमचे पेन सुधागडचे सन्माननीय धैर्यशील दादा पाटील, त्यानंतर आमदार रविशेठ पाटील, मराठा समाजाचे सुधागड तालुक्याचे अध्यक्ष धनंजयजी साजेकर, त्यानंतर शिवसेनेचे रायगड जिल्ह्याचे नेते प्रकाशजी देसाई यांची उपस्थिती आपल्याला येथे लाभणार आहे। 3 वर्षामध्ये आम्ही वेगवेगळी संकल्पना घेऊन पुढे आलेलो आहोत आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, केळकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आम्ही करतोय। त्याच्यामध्ये पहिल्या वर्षी आपण जेवढे ॲथलेटिक्स प्लेयर होते म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवलचे असतील किंवा तालुका लेवलचे असतील किंवा नॅशनल प्लेयर असतील स्टेट लेवलचे, तर त्यांचा आपण यथोचित सन्मान केलेला। म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर मी सांगेल की आपल्या भारत देशाचा खो खो टीमचा जो कॅप्टन आहे हा सुधागड तालुक्याचा अक्षय भांगरे, हा सुधागड तालुक्यामधला खेळाडू लक्षात आहे। त्यामुळे अशांना आम्ही बोलवलेला आणि त्यांचा सन्मान केलेला। त्यानंतर 2ऱ्या वर्षामध्ये जेवढे काही रिटायर्ड सैनिक आहेत ज्यांनी देशसेवा केलेली आहे अशांचा आपण येथे यथोचित सन्मान केलेला आणि ह्या वेळेला सुधागड तालुक्यातील जे ठाणा, मुंबई, गावी अशा ठिकाणी जे आहेत अशा 40 उद्योजकांचा, ते सुद्धा नामवंत उद्योजक जे 15 ते 20 वर्ष या त्यांच्या व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये आहेत अशांचा आपण येथे सन्मान करणार आहोत। मध्ये 26 संघांनी सहभाग घेतलेला आहे
आणि प्रथम पारितोषिक जे आहे ते 21,000 असणार आहे, द्वितीय पारितोषिक 15, तृतीय 10,000, चतुर्थ 10,000 आणि त्यांना सन्मान जी आपलं चषक असतो ट्रॉफी ती देणार आहोत आम्ही. उत्कृष्ट खेळाडू जे आहे त्याला सायकल देणार आहोत आणि उत्कृष्ट चढाई आणि उत्कृष्ट पकड यासाठी आपण दोन खेळाडू आहेत त्यांना हेल्मेट देणार आहोत आणि जे उत्कृष्ट संघ आहे शिस्तबद्ध त्याला आपण भिंतीवरील घड्याळ देणार आहोत. मी ठाणेकर नागरिकांना एवढीच विनंती करेल की हा मातीतला खेळ आहे आणि आपले खेळ आहेत ते हे आपण जपायला पाहिजेत आणि हा आमचा एक प्रयत्न आहे की सर्व खेळाडूंना ठाणेकरवासियांना या ठिकाणी एकत्रित आणण्याचा. मी ठाणेकरांना विनंती करेल की हा खेळ पाहण्यासाठी आपण आवर्जून कॉम्रेड गोदूताई परुळेकर मैदान चंदनवाडी येथे रविवारी सकाळपासून 8:30 वाजेपर्यंत रात्री आपण उपस्थित राहावे ही सर्वांना मी विनंती करेन.